आवडे सरांच्या गणितच्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण 10th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 ची रिव्हिजन करत आहोत. त्यामध्ये आजचा आपला सेकंड लेसन आहे. सगळ्यात महत्त्वाचं लेसन आहे, इम्पॉर्टंट लेसन आहे. या लेसनवरती 5 to 7 मार्क्स आपल्याला एक्झाममध्ये कंपल्सरी असतात. तर याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक आहे ते एक टॉपिक आपण एकदा कव्हर करून घेऊया आणि त्यानंतर त्याला टॉपिक वाईज वन बाय वन आपण बघूया. तर आपल्या लेसनचं नाव आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात आपल्या ब्रेनचं फेक फोल्डर ओपन करायचं, मॅथमॅटिक्सचं 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स. त्यामध्ये आपण पाहतोय मॅथचे 2 पेपर आहे. त्यातला फर्स्ट आहे अल्जेब्रा आणि सेकंड आहे जॉमेट्री. आता अगोदर आपण अल्जेब्राचा सेकंड लेसन बघतोय. काल आपण फर्स्ट लेसन बघितला, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आपण बघितलाय. आता आपल्याला काय करायचंय, तर आता आपल्याला बघायचंय सेकंड लेसन आणि सेकंड लेसनचं नाव आहे, त्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. काल मी तुम्हाला अमेझॉनचं एक्झाम्पल दिलं तर अमेझॉन, तसंच आज या ठिकाणी मला तुम्हाला परत एकदा सांगायचं आहे की क्वेश्चनमध्ये जो टॉपिक तुम्ही अभ्यासताय त्याचं नाव तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. तो एकदा क्लिक झाला की त्याच्या आतमध्ये कोणकोणते टॉपिक येणार आहे शिकायला, ते सर्व टॉपिक व्यवस्थित त्या ठिकाणी फिट होऊ शकतात. त्या कपबोर्डच्या कंपार्टमेंटमध्ये जो डेटा जो आपण तुम्ही ठेवताय, ते कपडे जे ठेवतायत ते व्यवस्थित तुम्हाला तिथे सेट करता येऊ शकतात. म्हणून या लेसनचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. काल आपण पाहिलं लिनियर वर्ड आला होता आपल्या कालच्या वर्ड लेसनच्या नावामध्ये. लिनियर वर्ड आला होता. लिनियर म्हणजे काय, तर दिलेल्या इक्वेशनमध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्याची पॉवर किती होती, पॉवर इंडेक्स किती होतं त्याचं, त्याची डिग्री होती 1. आता मी 3 शब्द वर्ड प्रूव्ह केले बघा, व्यवस्थित लक्ष द्यायचं. या 3 शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे. यापैकी दोघाचा सेम आहे, एकाचा वेगळा आहे. दोघं कोण कोण, इंडेक्स आणि पॉवर, या दोघाचाही मिनिंग एकच होतो. पण जो डिग्री नावाचा वर्ड आहे, हा डिग्री काय असतो, हा डिग्री जो असतो हा इंडेक्स आणि पॉवरच असतो. पण दिलेल्या त्या पॉलिनॉमियलमध्ये दिलेल्या जे काही पॉलिनॉमियल आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, त्याचा हायेस्ट पॉवर किंवा इंडेक्स असतो डिग्री. म्हणून तुम्हाला कालच्या इक्वेशनमध्ये आपण पाहिलं 2 व्हेरिएबल होते एक्स आणि वाय. त्यामध्ये आपण पाहिलं की दोघांची डिग्री किती होती, 1 होती. आणि त्यामुळेच आपण त्याच्यासाठी काय म्हणलो, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल म्हणलो आपण त्याला. पण आजचा आपला हा जो इक्वेशन आहे, हा इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक म्हणजे काय, की दिलेल्या इक्वेशनमध्ये जो इक्वेशन आपण लिहिणार त्यामध्ये जो व्हेरिएबल असणार, त्या व्हेरिएबलची पॉवर किती असणार आहे, 2 असणार आहे. कारण 9th स्टँडर्डला आपण क्लासिफिकेशन बघितलं पॉलिनॉमियलचं 2 टाईपनुसार. एक टर्मनुसार बघितलं, जे की टर्मनुसार आपण 7thला पण बघितलं होतं अल्जेब्रिक एक्सप्रेशन लेसनमध्ये. पॉलिनॉमियल याचं आपण क्लासिफिकेशन टर्मनुसार बघितलं. अगर जर सिंगल टर्म असेल तर त्याला आपण मोनोमियल म्हणायचो. हे टर्मनुसार झालं, मोनोमियल, बायनॉमियल, ट्रायनॉमियल. सेकंडमध्ये आपण डिग्रीनुसार केलं की जर एकच डिग्री असेल तर त्याला आपण लिनियर म्हणलो होतो, जर 2 डिग्री असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक म्हणालो होतो, आणि जर 3 डिग्री असेल तर त्याला क्युबिक, आणि 3 पेक्षा जास्त असेल तर त्याला पॉली म्हणतो आपण. पॉली वर्ड म्हणजे जास्त. ओके, पॉली हा वर्ड तुम्हाला सायन्समध्ये सायन्स पेपर 1चा जो 9th नंबरचा लेसन आहे त्याच्यामध्ये तुम्ही पॉलिमर बघितला असेल, त्यामध्ये तुम्ही हा वर्ड ऐकला असेल, पॉलिमर्स आहे की नाही. त्याच्यामध्ये मॅक्रोमॉलिक्युल्स आणि लास्ट टॉपिक आहे आपला मॅक्रोमॉलिक्युल्स आणि पॉलिमर, पॉलिस्टेरीन, पॉलिइथिलीन, प्रेव्हिसी, पॉलिव्हिनाइल क्लोराईड. ओके, तर यामध्ये पॉलीचा वर्ड काय होतो, खूप जास्त, म्हणजे 3 पेक्षा जास्त. तर ठीक आहे, या ठिकाणी क्वाड्रॅटिक वर्ड आलाय म्हणजे या ठिकाणी डिग्रीचा विचार किती करायचा आहे, 2. जिथं क्वाड्रॅटिक वर्ड आला की समजा ते डिग्री किती आहे, 2 आहे, 2 आहे. मग या ठिकाणी आपण हा इक्वेशन बघूया. कोणता इक्वेशन, हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. यावर्षी आपल्याला 2 इक्वेशन अभ्यासाला आहे. एक आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आणि एक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता या दोघांमध्ये काय रिलेशन मी तुम्हाला एक सांगतो. रिलेशन नाही, एक फरक आहे छोटासा. काय फरक आहे, आपण एक काय करूया, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल लिहूया. एक इक्वेशन मी तुमच्यासमोर लिहून देतो, x + y = 2, आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मी तुम्हाला लिहून देतो की x² + 3x + 2 = 2. दोघांमध्ये एक थोडासा सिमिलॅरिटी आणि डिफरन्स आहे. डिफरन्स बघा काय आहे, दोघांमध्ये पहिल्याच्यात इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल आहे, याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे. याच्यात किती व्हेरिएबल आहे,
2 आणि याच्यात एकच व्हेरिएबल आहे. मग याच्यात एकच व्हेरिएबल आहे तर याच्यामध्ये हायेस्ट डिग्री 2 आहे. व्हेरिएबल एकच आहे, हायेस्ट डिग्री 2 आहे. व्हेरिएबल 2 आहे, हायेस्ट डिग्री 1 आहे. कन्फ्युजन करायचं नाही, सिंपल सोपं आहे. 2 व्हेरिएबल डिग्री 1, एकच व्हेरिएबल डिग्री 2, म्हणजे दोघांमध्ये 1 2 2 1 झालेलं आहे. 2 1 1 2. ओके, चला तर यामध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक अभ्यासायचे ते आपण बघून घेऊया, जेणेकरून आपल्याला 1 बाय 1 टॉपिक बघायला मदत होईल. ओके, बघूया. तर फर्स्ट टॉपिक आहे, प्रत्येक टॉपिकचा असतो इंट्रोडक्शन. पहिलं काय आहे? इंट्रोडक्शन. आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये काय काय बघायचं? इंट्रोडक्शन म्हणजे ओळख. याच्यामध्ये आपल्याला ओळखीमध्ये बघायचं की याची व्याख्या काय आहे, डेफिनेशन काय आहे, याचं जनरल फॉर्म काय आहे, याच्या सोल्युशन काय आहे, सोल्युशन ऑफ इक्वेशन, आणि याच्या मेथड्स कोणकोणत्या सॉल्विंगचे. तर ते आपण मेथड सेकंड टॉपिकमध्ये पाहणार आहोत. तर सेकंड टॉपिक येतो आपला मेथड्स ऑफ सॉल्विंग इक्वेशन. मेथड्स ऑफ सॉल्विंग इक्वेशन. सर कोणकोणते मेथड्स आहे? तर 3 मेथड आहे. सेकंड लेसन आहे, 3 मेथड आहे. एक्झाममध्ये या 3 मेथडपैकी 2 मेथड, 2 नाही पण कमीत कमी 1 कंपल्सरी एक्झामला येतेच, कंपल्सरी येते. मेथड्स ऑफ सॉल्विंग इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन आहे, फर्स्ट फॅक्टरायझेशन आहे. फर्स्ट फॅक्ट एफ. फर्स्ट काय आहे? फॅक्टरायझेशन आहे, अवयव पद्धत आहे. सेकंड काय आहे? कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आहे. आणि तिसरी काय आहे? तर तिसरी आहे आपली फॉर्म्युला मेथड. ओके, त्यानंतर आपला तिसरा टॉपिक येतो. तिसऱ्या टॉपिकमध्ये आपण बघितलंय रिलेशन. एक मिनिट, हां, तिसरा आपण बघूया नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन. नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनच्या रूट्सनुसार किंवा दिलेल्या इक्वेशनचं रूट्सचं नेचर कसं असणार आहे? ते रिअल असतील, इक्वल रिअल असतील, अनइक्वल रिअल असतील किंवा रिअल नसतील. ओके, या 3 कॅटेगरीज आपल्याला यामध्ये बघायचे. त्यानंतर 4th नंबर बघायचं रिलेशन. सर रिलेशन संबंध कोणाचा पाहायचं? कोणाचे नातलग बघायचे? इथं नातलग बितलग नाही बघायचे, संबंध बघायचे. कशा मधला? रिलेशन बिटवीन कोएफिशिएंट ऑफ इक्वेशन, कोएफिशिएंट ऑफ वेरिएबल and roots of equation. ओके, आणि त्यानंतरचा सेकंड लास्ट टॉपिक आहे. नाही, एक राहिला याच्यामध्ये. एक आहे प्रिपेरिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय करायचंय? क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं. कसं तयार करायचं? आणि लास्ट टॉपिक आहे ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. यामध्ये सगळ्यात हार्ड वाटणारी गोष्ट मुलांना, एक सगळ्यात पहिलं फॅक्टरायझेशन अवघड जाते मुलांना. एक फॅक्टरायझेशन आणि दुसरी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड, बाकीचं सेम जातं. त्यानंतर यामध्ये अवघड जातं ॲप्लिकेशन. आणि तुम्हाला सांगतो ह्या 3 पैकी 2 परीक्षेला असतात. ॲप्लिकेशनवर पण क्वेश्चन असतोच
आणि फॅक्टरायझेशन किंवा कॉम्प्लिटिंग स्क्वेअरमध्ये या दोनपैकी एक कंपल्सरी असते. आणि लक्षात ठेवायचं, जे अवघड असतं तेच परीक्षेला येत असतं. ज्याला आपण अवघड मानतो तेच परीक्षेला येत असतं म्हणजे असतं. ओके, तर ही सेकंड लेसनमध्ये 6 टॉपिक आहे, स्टेप बाय स्टेप आपल्याला बघायचं आहे. तर म्हणतात की डोळ्यामध्ये साठवून ठेवावी, तर ह्या गोष्टी तुमच्या डोळ्यामध्ये साठवून राहिल्या पाहिजे. की सेकंड लेसनमध्ये 6 टॉपिक आहे. पहिल्या लेसनमध्ये आपण पाहिले 5, बरोबर आहे. चला तर आपण सेकंड लेसनच्या 1 बाय 1 टॉपिक बघूया. ठीक आहे, चला तर पहिला टॉपिक आहे. ज्या पद्धतीने आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलची डेफिनेशन केली होती, सेम तशी डेफिनेशन आहे. पहिला पॉईंट आहे आपला डेफिनेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाला म्हणायचं? an equation in one variable with डिग्री किती पाहिजे? 2 पाहिजे. शाबाश. ऐसा इक्वेशन जिसमें एक ही वेरिएबल है और उसकी डिग्री कितनी है? 2 है, यानी क्वाड्रॅटिक है. 2 नाही म्हणजे काय आहे? क्वाड्रॅटिक आहे. ओके, या पद्धतीने ही झाली आपली डेफिनेशन. सोपी एकदम, डोक्यात फिट करून टाकायचं. दिलेल्या इक्वेशनमध्ये पहिली गोष्ट 10वीला तुम्हाला 2च इक्वेशनचे लेसन आहेत. पहिला 2 व्हेरिएबलचा आणि दुसरा 1 व्हेरिएबलचा. असं कसं सर? पहिला 2 व्हेरिएबलचा, फर्स्ट 2 व्हेरिएबल, सेकंड 1 व्हेरिएबल, 1 2 2 1, बराबर है. तो एक वेरिएबल आता है, वो दूसरा लेसन है. अब उसको दूसरा नाम क्यों है? दूसरा है क्वाड्रेटिक है, दूसरा क्वाड्रेटिक वाला है, पहला 2 वेरिएबल वाला है. दोनों में भी 2 फेमस है. ओके, तो ये इसकी डेफिनेशन हो गई. इसी को कहते हैं हम क्वाड्रेटिक इक्वेशन. इसमें है आगे का जनरल फॉर्म. मैं अभी आपको यहाँ पे GF लिखता हूँ. कुछ लोग GF का गलत मीनिंग निकालते हैं. ओके, ये GF यानी जनरल फॉर्मूला. क्या है इसका जनरल फॉर्मूला? लाइक दैट लिनियर इक्वेशन 2 वेरिएबल. आप देखो यहाँ पर इसका भी है जनरल फार्मूला. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. इसमें सबसे जरूरी है ये x² वाला कोएफिशिएंट. इसमें a b c ये तीनों भी नंबर क्या है? रियल नंबर है. बट ये इज नेवर 0. अगर ये 0 आ जाएगा तो ये x² वाला डिग्री वहां पर रहेगा? नहीं रहेगा. अगर वही नहीं रहे तो क्या रहेगा फिर? क्वाड्रेटिक इक्वेशन कैसे बनेगा भाई? बन ही नहीं सकता है. ओके, तो ये है आपका जनरल फार्मूला. इसके ऊपर 1 मार्क का क्वेश्चन होता है. मिनिमम आपको दिए गए क्वेश्चंस के ऊपर, कल आज MS जैन का पेपर हुआ, उसमें उन्होंने पूछा था, क्या पूछा था कि फाइंड द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. 4 ऑप्शन दिए, इसमें से कौन सा क्वाड्रेटिक इक्वेशन है या नहीं है, ऐसा भी पूछा जाता है. बहुत बार हम पहले वाले ऑप्शन देखते हैं, टिक कर देते, गलत हो जाता है. इसके लिए बताना ये है, क्वेश्चन को 2 बार नहीं 3 बार पढ़ो कि क्वेश्चन क्या है. 3 ऑप्शन सही होते हैं, ये गलत होता है. आपको गलत चूज करना होता है. सही चूज कर लेते हो आपको सही समझ है, मगर सही कौन से है वो तीनों को बाहर निकालकर आपको 4th करेक्ट निकालना पड़ता है. या पद्धतीने असा 1 मार्काचा क्वेश्चन तो असतो. जनरल फॉर्मनुसार दिलेल्या इक्वेशनला आपण जनरल फॉर्ममध्ये लिहायचं. ते 3 इक्वेशन असतील, 3ला करेक्टमध्ये लिहायचं. जर तुम्हाला विचारलं नाही, अगर आपको पूछा गया कि फाइंड द फॉलोइंग इक्वेशन विच इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन, ऐसा इक्वेशन निकालो जो कि क्वाड्रेटिक नहीं है, तो 3 क्वाड्रेटिक रहेंगे और 1 नहीं रहेगा. आपको वो जनरल फॉर्म में नहीं दिए होंगे, वो तीनों भी 4 भी जनरल फॉर्म में नहीं होंगे, तो आपको उसको जनरल फॉर्म में लिखना है. और अभी आगे जो हम सीखने वाले हैं उसमें जो मेथड्स है, वो मेथड्स में भी आपको क्या करना है? सबसे ज़रूरी बात है कि पहले दिए गए इक्वेशन को
जनरल फॉर्म में लिखो, बाद ही उसको सॉल्व करना है। अगर आप जनरल फॉर्म में नहीं लिखोगे सॉल्व करना नहीं आएगा बेटा आपको। तो इसके लिए मैं आपको बता रहा हूं कि आपको क्या करना है, उसको जनरल फॉर्म याद रखना है। दोनों भी लेसन में जनरल फॉर्म बहुत जरूरी है। चलो आगे चलते हैं, आगे देखते हैं सॉल्यूशन ऑफ इक्वेशन। आपके पास जो ये इक्वेशन में वेरिएबल है, उस वेरिएबल की कुछ ना कुछ वैल्यू है। अगर वो वैल्यू पुट करने के बाद लेफ्ट हैंड साइड और राइट हैंड साइड 0 हो जाती है, इक्वल हो जाती है, इसका मतलब आपने जो x की वैल्यू ली वो उस इक्वेशन का क्या है, सॉल्यूशन है। फॉर एग्जांपल वी आर टेकिंग एग्जांपल ऑफ x स्क्वायर माइनस 3x प्लस 2 इज इक्वल टू 0। यहां पर हम क्या करते हैं, एक इक्वेशन लिया है हमने, अब इस x की वैल्यू कुछ हम रख के देखते हैं। हम यहां पर x की वैल्यू 1 रख के देखते हैं। x की वैल्यू अगर 1 रखते हैं तो क्या हो जाता है, 1 का स्क्वायर लेफ्ट हैंड साइड लेना है, 1 x के जगह पे 1 रखना है, 1 स्क्वायर माइनस 3 इंटू 1 प्लस 2, 1 स्क्वायर आता है 1, 3 इंटू 1 होता है 3, माइनस एज इट इज प्लस 2। पहले हम क्या करते हैं, एडिशन करते हैं बॉड मैथ में, फिर सब्ट्रैक्शन आता है बॉड मैथ, याद है ना, ब्रैकेट ऑफ डिवीजन मल्टीप्लिकेशन एडिशन सब्ट्रैक्शन। ठीक है, तो 1 प्लस 2 हो जाता है 3 और 3 माइनस 3 हो जाता है 0। और ये जो है ये आपकी राइट हैंड साइड है, ये क्या है, आपकी राइट हैंड साइड है। इसका मतलब आपने जो x की वैल्यू 1 ली है, ये इस इक्वेशन का क्या है, सॉल्यूशन है। समझ में आए, इसमें कुछ डाउट आपको? तो ये हो गया हमारा इंट्रोडक्टरी पार्ट, इसमें कुछ डाउट नहीं आपको। सबसे पहले डेफिनेशन हमने देखी, एंड इक्वेशन इन वन वेरिएबल विद डिग्री 2, वन वेरिएबल विद डिग्री 2। फिर जनरल फॉर्म, जनरल हमने क्या देखा यहाँ पे, जनरल फॉर्मूला देखा है। तो ये क्या है, ax स्क्वायर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0। इसमें a b c रियल नंबर है और ये आपका 0 नहीं है, कभी भी 0 नहीं रहेगा। जैसे हम रैशनल नंबर की डेफिनेशन करते हैं, द नंबर विच इज रिटन इन द फॉर्म ऑफ p बाई q इज कॉल्ड एज रैशनल नंबर, बट p एंड q, इसमें q 0 नहीं चाहिए। p एंड q दोनों भी इंटीजर है, इंटीजर में पॉजिटिव नंबर नेगेटिव नंबर 0 आता है, बट q 0 नहीं चाहिए। अगर q 0 आता है तो वो नंबर p बाई q फॉर्म में नहीं आएगा, वो इंफिनिटी हो जाएगा। और इंफिनिटी नहीं, उसको हम कहेंगे वो नॉट डिफाइन नहीं करते। जैसे हमने ट्रिग्नोमेट्री में देखा है, कुछ कुछ नंबर के डिनोमिनेटर में 0 आता है, बराबर है। हम cos 0 लेते हैं 1 और उसके नीचे लेते हैं cos sin 0, तो 1/0 यानी वो tan 0 जो आता है वो नॉट डिफाइन आता है, tan 0। ओके, तो इस तरह से ये हो गया हमारा फर्स्ट टॉपिक। समझ में आया बच्चों? किसको कोई डाउट इसमें नहीं है? अब तक तो नहीं है, आगे भी नहीं आएगा। मग मी तेच म्हणलो ना, सोल्यूशन और रूट एकच झालं। सोल्यूशन एंड रूट दोनों भी एक ही है। ओके, सोल्यूशन एंड रूट दोनों भी एक ही है। ओके, रूट्स ऑफ इक्वेशन क्या और सॉल्यूशन ऑफ इक्वेशन क्या, दोनों भी एक ही है। क्योंकि हम जैसे ही ये जो वैल्यू पुट करते हैं, अब ये वैल्यू किसकी है, ये ए की वैल्यू है क्या, ये बी की वैल्यू है क्या, ये सी की वैल्यू है क्या? नहीं, ये हमारे एक्स की वैल्यू है जिस वेरिएबल में हमने इक्वेशन लिखे हैं। चलिए आगे चलते हैं। अब हम देखते हैं इस इक्वेशन को सॉल्व करने की मेथड्स। वेरी वेरी सिंपल मेथड्स है, तीनों भी एक एक एग्जांपल लेकर सॉल्व करके देखते हैं। चलो देखते हैं, इसमें कुछ डाउट है आपको? नहीं है? चलिए, कुछ समझ में आ रहा है या ऊपर से जा रहा है? नहीं है ना? चलो देखते हैं। इसमें सेकंड टॉपिक हम देख रहे हैं मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन। विच इक्वेशन? क्वाड्रेटिक इक्वेशन। सबसे पहली मेथड है एफ फॉर फैक्टराइजेशन, फर्स्ट वाली फैक्टराइजेशन है। देखो इस तरह से हमें रिलेट करना आना चाहिए। ओके,
अभी मैंने आपको जो 3 टॉपिक सिखाए उसी के ऊपर है हमारा प्रैक्टिस सेट फर्स्ट, जिसमें हमें पहला क्वेश्चन पूछा जाता है कि फाइंड वेदर द गिवन वैल्यू ऑफ वेरिएबल इज द सॉल्यूशन ऑफ इक्वेशन और नॉट, और रूट्स ऑफ इक्वेशन और नॉट। ओके, सेकंड आपको पूछा जाता है कि जनरल फॉर्म में लिखिए, और तीसरा पूछा जाता है कि राइट द वैल्यू ऑफ ABC। बराबर है? ओके, इस तरह से क्वेश्चन होते हैं। आगे चलते हैं, उसमें अगर कोई डाउट है तो आप पूछ सकते हो। चलो आगे चलते हैं, फैक्टराइजेशन मेथड। अब इसको सॉल्व करेंगे एक एग्जाम्पल लेकर। लेते हैं एग्जाम्पल, x² प्लस 14x प्लस 54। यहां पर हम इसको क्या करते हैं, माइनस लेते हैं। ओके, चलो तो क्या करना है, इज इक्वल टू 0। सबसे पहली बात, कोई भी मैथ का प्रॉब्लम सॉल्व करना है, राइट द गिवन इक्वेशन। गिवन चीजें लिखो, गिवन इक्वेशन। बोलो बच्चों, क्या है इक्वेशन, x² माइनस 14x प्लस 54 इज इक्वल टू 0। बोलते रहिए, मैसेज दिमाग की तरफ जाता है। पढ़ाते वक्त बोलना चाहिए, अपने आप से बातें करना चाहिए। जो लोग अपने आप से बातें करते हैं वो आगे जाते हैं, और जो दूसरे से बातें करते हैं वो दूसरे को सयाना बनाते हैं, खुद नहीं होते हैं। बराबर है? चलो आगे चलते हैं। तो क्या करना है, इसको हमें फैक्टराइजेशन निकालना है। फैक्टराइजेशन कैसे, पहले हमें क्या करना है, यहाँ पर देखना है कि x² का कोएफिशिएंट क्या है, 1 है। तो फिर हमें क्या करना है, अगर 1 है तो डायरेक्टली इस 54 के फैक्टर निकालना है। डायरेक्टली 1, ये a और c, इसका मल्टीप्लिकेशन हमें करना होता है। तो ये क्या आ जाएगा, 1 इंटू 54, ये आता है आपका 54। ओके, अब इस 54 के हमें निकालना है फैक्टर। फैक्टर निकालना है यानी क्या करना है कि वो कौन कौन से टेबल में आता है। चलिए, तो इसके लिए हमें 4 पेयर लिखना है। मैं आपको एक सिंपल ट्रिक बोलता हूँ, कितनी पेयर लिखना है, 4। पहली पेयर आएगी आपकी, पहली देखो आप 2 से डिवाइड करो तो 2 इंटू 27 आता है, 27 2 ज़ा 54। दूसरी बात, आप अगर 3 करो तो 18 3 ज़ा आता है। बराबर है? उसके बाद अगर आप 4 करो तो 4 के टेबल में आता है क्या, 4 1 ज़ा 4 नहीं आता है, 4 से नहीं डिविजिबल। आप 6 से जाओ डायरेक्ट, 5 से नहीं आएगा क्योंकि यूनिट प्लेस पर क्या है, 4 है। तो 5 से करो, 5 से नहीं, 6 9 ज़ा आता है, 6 9 ज़ा और 9 6 ज़ा एक ही होता है। तो ये हमारी 3 पेयर हो गई। अब आगे आप इसका फिर उल्टा हो जाएगा, आगे क्या आ जाएगा, फिर कितना आएगा, 9 6 आएगा, फिर 18 3 आएगा और 27 2 आएगा, यानी इसकी उल्टी आ जाएगी। मिनिमम 3 पेयर आपको लिखना है। अब आपने पेयर लिखी, काय करायचं याला आपल्याला, 54 आहे ना, यातल्या कोणत्या 2 नंबरची ॲडिशन, इसमें से कौन से 2 नंबर की ॲडिशन क्या है, 15 है, वो देखना है। एडिशन या सब्ट्रैक्शन दोनों में से एक चाहिए। आप अगर देखो 18 माइनस 3 करोगे तो वो भी 15 आता है। ओके, मगर आपको क्या करना पड़ेगा, जब आप 18 और 3 लेते हो तो यहां पर दोनों की साइन अपोजिट लेनी पड़ेगी, और अगर आप अपोजिट लेते हो तो उसका प्रोडक्ट क्या आ जाएगा, नेगेटिव आएगा। बराबर है ना? एक प्लस लोगे आप और एक माइनस ले लिया आपने, चलो कोई बात नहीं, माइनस 18 और प्लस 3 ले लिया तो यहाँ पे सब्ट्रैक्शन माइनस आ जाएगी, ठीक है, मगर प्रोडक्ट तो माइनस हो जाएगा ना। तो ये लफड़ा यहाँ पर क्या है कि प्लस एंड माइनस, मल्टीप्लीकेशन यहाँ पर प्लस है, तो एक तो यहाँ पर मल्टीप्लीकेशन प्लस है, इसका मतलब दोनों भी एक तो माइनस चाहिए, नहीं तो फिर दोनों भी प्लस चाहिए। अब अगर दोनों प्लस ले लेंगे तो अब यहाँ पर 21 चाहिए, समझ आएगा? दोनों प्लस लेंगे तो यहाँ पर एडिशन 21 चाहिए, बट यहाँ पर एडिशन तो माइनस है, इसका मतलब यहाँ पर आप देख रहे हो प्रोडक्ट प्लस है और ये माइनस है, इसका मतलब दोनों भी नंबर आपके माइनस है। क्या है? माइनस है। तो कौन से लेंगे? 6 और 9। क्यों? क्योंकि 6 और 9 होते हैं 15 और 6 9 जा होता है 54, तो -6 एंड -9। तो ये -15 को क्या लिखना है? -6 लिखना है। लिखिए x² माइनस 6x माइनस 9x प्लस 54 इज इक्वल टू 0। अब इसको क्या करना है? ओके, इसको मैं थोड़ा सा अच्छे से लिखता हूँ। x² माइनस 15x प्लस 15 को क्या लिखना है? 1 मिनट, 15 को क्या लिखना है? -6x माइनस 9x प्लस 54 इज इक्वल टू 0। इसकी बनाना है 2 पेयर। कितनी पेयर बन गई? 2। तो यहाँ पे x कॉमन निकलता है, x कॉमन निकाला, यहाँ पे x² है, एक x का पावर निकाला, अंदर रहेगा एक x, यहाँ पर x निकाल लिया, यहाँ पर रहेगा 6 माइनस यहाँ पे 9 कॉमन निकाला, फिर यहाँ पर आएगा x
और यहाँ पे प्लस माइनस साइन बाहर कॉमन निकाला, अंदर प्लस है तो यहाँ पर भी माइनस हो जाएगा। अगर आपने फैक्टर अच्छे से लिए तो पहली बार में जो कॉमन आता है वही आगे कॉमन आ जाता है। ओके, x माइनस क्या आ जाएगा यहाँ पर 6 इज इक्वल टू 0। तो 2 बार है, इसको एक ही बार लिखना है x माइनस 6, और ये ब्रैकेट का बाहर का जो है वो एक ब्रैकेट में लिखना है। अब जब दो नंबर का मल्टीप्लिकेशन 0 आता है तो उन दोनों में से एक क्या होता है, 0 होता है, बराबर है। तो इसका वैल्यू आ जाएगा x इक्वल टू -9 क्या हो जाएगा, प्लस हो जाएगा, और यहाँ पे x इक्वल टू आएगा +6। ओके, तो ये है आपकी विच मेथड, फैक्टराइजेशन मेथड। आंसर राइट है कि नहीं वेरीफाई करना है, यहाँ पे पुट करो, लेफ्ट हैंड साइड में x की जगह पे क्या करो 9 पुट करो, x², यानी यहाँ पे ये करना नहीं है मगर आप वेरीफाई करके करिए। आप जब सॉल्व करते हो तो आपको वेरीफाई करना ही करना है, तो चलो वेरीफाई कीजिए, वहाँ पे लिखना नहीं है आंसर में, वेरीफाई करेंगे। x², x इज इक्वल टू लेंगे 9, तो x² यानी 9 का स्क्वायर माइनस 14 नहीं है, ये 15 है, 15। ओके, तो क्या आ जाता है वो, चलो 15 के लिए यहाँ पर 15 एज इट इज रहेगा, यहाँ पर लेना है 9 और यहाँ पर लेना है +54। तो क्या आ जाता है, ये 9 का स्क्वायर आता है 81 माइनस 15 9 का होता है 135 प्लस 54। तो करिए, इसकी एडिशन कीजिए, 1 + 4 5, 8 + 5 13, 135 माइनस 135, तो वो आता है आपका 0। इसका मतलब आपका आंसर सही है, 9 भी सही है और 6 को भी आप वेरीफाई कर सकते हैं। ओके, तो इस तरह से हमने ये ले लिया फर्स्ट मेथड, वो है आपकी फैक्टराइजेशन मेथड, बराबर है। अब हम आगे चलेंगे, दूसरी मेथड है जिस इक्वेशन के फैक्टर नहीं आते हैं उसके हम क्या करते हैं, कंप्लीटिंग स्क्वायर मेथड से उसको सॉल्व करते हैं। सर कैसे सॉल्व करना है, उसके लिए हम क्या करेंगे, एग्जांपल लेंगे। दूसरी मेथड है हमारी, कौन सी मेथड है, कंप्लीटिंग स्क्वायर मेथड। ओके, चलिए, तो कंप्लीटिंग स्क्वायर का मतलब क्या है कि आपको वहां पर स्क्वायर बनाना है, क्या करना है, वहां पर स्क्वायर बनाना है। ठीक है, तो क्या करना है, कंप्लीट स्क्वायर के लिए आपको यहाँ पे मैं कुछ आपको 2 इक्वालिटीज बता देता हूँ, वो यूज करना है। एक है अपनी a + b ब्रैकेट स्क्वायर इज इक्वल टू a² + 2ab + b², और दूसरा है a - b ब्रैकेट स्क्वायर इज इक्वल टू a² - 2ab + b²। ये इक्वालिटीज है 2, और एक तीसरी मैं आपको बताना चाहता हूँ, तीसरी है a² - b² इज इक्वल टू a - b इंटू a + b। इन तीनों में से कोई भी एक हम क्या करते हैं, एग्जाम्पल सॉल्व करते वक्त यूज करते हैं, किस लिए, कंप्लीटिंग स्क्वायर मेथड के लिए। चलो देखते हैं फिर, इसके लिए एक एग्जाम्पल लेंगे। इसका एग्जाम्पल लेते हैं, x² - 4x + 9 इज इक्वल टू 0। अब देखो, इस 9 के हम फैक्टर नहीं निकाल सकते हैं, निकालते हैं मगर वो सही तरह से नहीं आएंगे, तो हम क्या करेंगे, इसको कंप्लीटिंग स्क्वायर मेथड से सॉल्व करेंगे। चलो, तो एक काम करते हैं, सबसे पहले हमें क्या करना होता है यहाँ पर, तो इस इक्वेशन को एज इट इज लिखना है। कभी भी क्या करना है, गिवन इक्वेशन लिखना है। क्या करता है गिवन इक्वेशन, क्या है, x² - 4x + 9 इज इक्वल टू 0। अब आप देखो यहाँ पर अपनी जो इक्वालिटी है, इसमें कौन से इसमें बैठता है, इसमें बैठता है, माइनस है इस वजह से, बराबर है। तो हमें यहां पर a बनाना है, a की वैल्यू यहां पर x है, b की वैल्यू क्या आ जाएगी। अब आपको ये जो b की वैल्यू है यहां पर, ये अपने इक्वेशन की तरफ देखो तो यहां पर जो b आता है, ये a, b और c अपना जनरल फॉर्मूला, उसके हिसाब से यहां पर a है x और आपको b क्या चाहिए, यहां पर b चाहिए, b नहीं है, तो b कैसे निकालना है, इस b की वैल्यू का यूज करके। कैसे करना है वो, x² - 4x, यहां पर ये जो b की वैल्यू है ना 4, इस 4 को क्या करना है, हाफ करके इसका स्क्वायर प्लस करना है, और दूसरी बात माइनस करना है, उसी को क्या करना है, 4/2 का स्क्वायर क्या करना है, वहां पर माइनस करना है, आगे का नंबर एज इट इज लिखना है, a = 0। समझ में आया कुछ, एक बार प्लस करो, कौन प्लस करना है,
जो b की वैल्यू है, जो x जिसका पावर 1 है उसका कोएफिशिएंट जो आता है उसको हाफ करके उसका स्क्वायर प्लस करना है, और दूसरी बात उसी को माइनस करना है। एक बार प्लस करो फिर माइनस करो, प्लस करो माइनस करो। ओके, तो चलो क्या हो जाता है वो, अब इसको आप डायरेक्टली क्या लिख सकते हो, चलो ये 4/2 क्या हो जाता है, 2 हो जाता है। तो x स्क्वायर माइनस 4x प्लस 2 का स्क्वायर माइनस इसका स्क्वायर आता है। इसका स्क्वायर क्यों नहीं निकालना है आपको, क्योंकि इसको डायरेक्टली आपको इसके जैसे लिखना है। ये जो मैंने आपको अभी इक्वालिटी दी वो डायरेक्टली हम यहाँ पर यूज कर रहे हैं, यानी कि ये जो आपकी टर्म बन गई 3 टर्म, ये आपकी इस इक्वालिटी में बैठती है। तो इस इक्वालिटी को डायरेक्टली ये जो ऐसा बन गया अपना स्टेटमेंट इक्वेशन, इसको डायरेक्टली क्या करना है, इस फॉर्म में बैठता है तो इसको ऐसे लिखना है। तो ए की वैल्यू क्या आती है, x आती है, और b की वैल्यू क्या है, किसका स्क्वायर है, b का स्क्वायर यानी 2 का स्क्वायर है। तो ये 2 का स्क्वायर है तो इसको डायरेक्टली क्या लिखना है, माइनस है, इस वजह से माइनस ये 2, ये होगा स्क्वायर। इसी को कहते हैं हम स्क्वेयरिंग मेथड, मगर कंप्लीटिंग करना है। कंप्लीटिंग यानी कैसा, लेफ्ट हैंड साइड में भी कंप्लीटिंग चाहिए और राइट हैंड साइड में भी कंप्लीटिंग चाहिए। अब राइट हैंड का कैसे करना है वो मैं आपको बताता हूँ, ये समझ में आए। बाकी ये टर्म का स्क्वायर करना है, 4/2 का स्क्वायर यानी 2 का स्क्वायर क्या हो जाता है, 2 का स्क्वायर क्या हो जाता है, ये 2 का स्क्वायर प्लस 9 इज इक्वल टू 0। अब ये माइनस 2 का स्क्वायर आएगा 4 और ये प्लस 9 इज इक्वल टू 0। तो 9 माइनस 4 क्या हो जाता है, क्या हो जाता है, 5 हो जाता है। अब ये माइनस और ये प्लस है तो प्लस 5 आएगा इज इक्वल टू 0। अब ये प्लस 5 इधर आएगा, क्या हो जाएगा, माइनस हो जाएगा, बरोबर है। चलो तो अब हम क्या करेंगे इसको, चलिए ए एज इट इज रहेगा x माइनस 2 का स्क्वायर, अब ये प्लस 5 है, इधर आएगा माइनस हो जाएगा। अब ये -5 किसका स्क्वायर है, तो ये -5 है आपका, इधर स्क्वायर बनाया ना आपने तो इधर भी बनाना है। अब ये -5 कभी कभी क्या हो जाता है, यहाँ पर कुछ स्क्वेयरिंग नंबर आ जाते हैं 1 4 9, उसको आप डायरेक्ट प्लस माइनस अंडर रूट करके लिख सकते हैं, बराबर है। या फिर उसको अंडर रूट लिखने की जरूरत नहीं क्योंकि वो ऑलरेडी कंप्लीट स्क्वायर नंबर है। तो डायरेक्ट 1 है तो आपको प्लस माइनस 1 लिखेंगे आप, 4 है तो उसको प्लस माइनस 2 लिखेंगे, 16 है उसको प्लस माइनस 4 लिखेंगे। मगर ये -5 ये तो कंप्लीट स्क्वायर नंबर नहीं है ना, तो इसको क्या करना है, सिंपली इसको स्क्वायर रूट में डालना है और बाहर लगाना है प्लस माइनस और उसका करना है स्क्वायर। समझ में आया, समझ में आएगा थारे को तो तनिक देखो एक बार। ओके, तो ये आपका रहेगा x माइनस 2 का स्क्वायर, तो हो गया ना भाई कंप्लीट स्क्वायर। अब इसी को कहते हैं कंप्लीटिंग स्क्वायर मेथड, समझ में आया, इसी को क्या कहते हैं, कंप्लीटिंग स्क्वायर मेथड। अब दोनों भी साइड में स्क्वायर है तो उसको स्क्वायर रूट लो। अगर स्क्वायर रूट आता है दोनों साइड में या दोनों भी एक भी साइड में उसका स्क्वायर करते हैं, और अगर यहाँ पे स्क्वायर आ गया तो इसको क्या करेंगे, स्क्वायर रूट निकालेंगे। चलिए स्क्वायर रूट निकालिए, ये 2 निकल जाएगा, यहाँ पे रहेगा x माइनस 2 और यहाँ पे भी ये स्क्वायर निकल जाएगा, तो यहाँ पे रहेगा प्लस माइनस स्क्वायर रूट ऑफ -5। एक बार प्लस लो एक बार माइनस लो, आपको 2 रूट मिल जाएंगे। तो क्या करना है, x माइनस 2 इज इक्वल टू प्लस अंडर रूट -5 और एक बार इधर आएगा x माइनस और x माइनस 2 इज इक्वल टू माइनस रूट -5। अब ये -2 है, इधर लेके प्लस कर दो, x इज इक्वल टू 2 प्लस अंडर रूट -5, इधर भी यहाँ पे प्लस है लिखने की जरूरत नहीं, और ये क्या हो जाएगा, x इज इक्वल टू -2 प्लस हो जाएगा 2 माइनस रूट -5। दिस इज द सॉल्यूशन ऑफ गिवन इक्वेशन। लास्ट में सेंटेंस लिखना है, सिंपल है। सबसे पहली स्टेप है यहाँ पर ये वाली, ये अगर आती है आपको, और दूसरी बात वो जो फॉर्म बन गया वो इसमें से किस आइडेंटिटी में बैठता है, ये दोनों में से एक में तो कंपलसरी बैठता है। आपको यहाँ पे इसका स्क्वायर निकालने की जरूरत नहीं, फिर स्क्वायर रूट निकालने की जरूरत नहीं है, सिंपली आप ये किसका स्क्वायर है वो b स्क्वायर आपको लिखना है यहाँ पर। अगर आपको b पता चल जाता है तो पहले फॉर्म बना हुआ होता है, तो डायरेक्टली उसको a माइनस बी के स्क्वायर के फॉर्म में लिखना है। अगर प्लस आता है तो आपको प्लस के फॉर्म में लिखना है, यही इंपॉर्टेंट चीज़ है। तो ये हो गए हमारी 2 इंपॉर्टेंट, वेरी इंपॉर्टेंट मेथड्स। पहली फैक्टराइजेशन मेथड जिसमें हमने जो c की वैल्यू है
उसके फैक्टर करके उसके 2 रूट मिलाए, उसको व्हेरीफाई किया और यहाँ पर कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडमध्ये आपण काय केलं आहे तर सिम्पली त्याच्यामध्ये थर्ड टर्म ॲड केली. थर्ड टर्म ॲड करून आपल्या इक्वॅलिटीनुसार त्या इक्वॅलिटीचा जो फॉर्म तयार झाला त्याचं स्क्वेअर केलं. लेफ्ट हँड साईडला स्क्वेअर केलं, राईट हँडला साईडला पण सुद्धा स्क्वेअर करायचं. जरुरी नाही प्रत्येक वेळी त्या ठिकाणी कंप्लीट स्क्वेअर नंबर येईल, प्रत्येक वेळी इकडं कंप्लीट स्क्वेअर नंबर येत नाही, त्यामुळे इथं गोंधळात पडायचं नाही. सिंपली स्क्वेअर रूट करो प्लस माइनस लिखो, प्लस माइनस करके स्क्वायर रूट करो, स्क्वायर करो, फिर स्क्वायर निकाल दो, फिर स्क्वायर रूट है, एक बार प्लस लो एक बार माइनस लो, इधर की टर्म प्लस है इधर लाओ माइनस करो, इधर की टर्म माइनस है इधर लाओ प्लस करो, हो गया आपका आंसर. ओके, दिस इज आवर थर्ड इंपॉर्टेंट मेथड्स ऑफ सॉल्विंग द क्वाड्रेटिक इक्वेशन. अब हम देखेंगे सबसे सिंपल मेथड, फार्मूला मेथड. चलो देखते हैं. तर मेथड आहे आपली फॉर्म्युला मेथड. त्याचा एक्झाम्पल घेऊया. ओके, एक्झाम्पल घेतला आपण x² + 5x + 9 = 0. फॉर्म्युला मेथड म्हणल्यावर सर याच्यात फॉर्म्युला असणार एक, सर कोणता ना कोणता तरी एक फॉर्म्युला असेल ना याच्यामध्ये, विशेष यामध्ये, तर तो फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. बघा मित्रांनो, फॉर्म्युला बघूया आपण कोणता फॉर्म्युला आहे यामध्ये. ठीक आहे, तर फॉर्म्युला एकदम सोपा आहे. अगोदर काय करायचे, या गिवन इक्वेशन लिहून काढायचे. काय मित्रांनो गिवन इक्वेशन, तर x² + 5x + 9 = 0. याच्यावरून काय करायचे, तुम्हाला तो फॉर्म्युल्यानुसार सॉल्व करायचं. तो फॉर्म्युला मी अगोदर लिहून देतो. तो फॉर्म्युला असा आहे. काय आहे तो फॉर्म्युला, x = ±√ एक मिनिट -b ±√b² - 4ac अपॉन 2a. यामध्ये हा जो b² - 4ac आहे याचं ॲप्लिकेशन आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये यूज होणार आहे. बघूया. तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची. म्हणजेच आपल्याला यातले ABCच्या व्हॅल्यू माहिती असल्या पाहिजे. म्हणून याची काय करायची, कंपॅरिझन करायची. कोणासोबत, आपल्या जनरल फॉर्मसोबत. बरोबर आहे. म्हणून लिहायचं कंपेअर इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. वी गेट काय मिळतं आपल्याला, a = 1, b = 5, c = 9. याच्यावरून आपण काय काढायचं, अगोदर हा b² - 4ac काढायचा. याला आपण डेल्टा म्हणतो. हा डिस्क्रिमिनंट आहे. तिकडे आपण डिटर्मिनंट बघितला, तो निश्चयक होता, डिटर्मिनंट होता. हा आपला डिस्क्रिमिनंट आहे. मग डिस्क्रिमिनंटचे फॉर्म्युला काय, b² - 4ac. b ची व्हॅल्यू टाकायची. b ची व्हॅल्यू 5, 5चा स्क्वेअर -4 × a 1 आहे आणि c 9 आहे. करा मल्टिप्लिकेशन. 5चा स्क्वेअर 25 -4 9 36 = -11. इज इट राईट. 6 - 5 1, 3 - 2 1, -11 आलं. जरुरी नाही आहे प्रत्येक ठिकाणी क्वाड्रॅटिक नंबर येईल, एखादा कंप्लीट स्क्वेअर नंबर येईल, नाही, प्रत्येक ठिकाणी असं होणार नाही आहे. लक्ष देऊया. बघूया. तर चला, तर व्हॅल्यू यामध्ये आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे b² - 4ac मिळाली. एकदम सोपं आहे. 3 स्टेपमध्ये आन्सर आहे, 3च स्टेपमध्ये आन्सर आहे. ओके, तर x = -b म्हणजे -5 प्लस मायनस, ही आडवी लाईन कधी पण अगोदर ड्रॉ करायची. √b² - 4ac ची व्हॅल्यू आपण काढली, ती आली -11. त्यानंतर 2 × a 1 आहे. काय करायचं आता, -5 प्लस मायनस √-11 अपॉन 2. हे झालं आपलं x ची व्हॅल्यू. याला एकदा प्लस घ्यायचं, एकदा मायनस घ्यायला, झाला आन्सर. सिंपल मेथड आहे. ठीक आहे, एकदा मायनस घ्यायचं. x = -5 प्लस √-11 अपॉन 2 और x = -5 मायनस √- अपॉन 2. सॉरी, एवढ्या वेळेस मायनस आलं, डोक्यात गोंधळ व्हायचा. ओके, सो दिस इज अ सिंपल 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 क्वेश्चन. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे
आपल्या दिलेल्या इक्वेशनला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आणि नंतर त्याची अशीच कंपॅरिझन करून ए बी सीच्या व्हॅल्यू मिळवायच्या. अगोदर बी स्क्वेअर मायनस 4ac काढलं तर इथं आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं होतं. 3 स्टेपमध्ये 1 2 3 मध्ये आन्सर आपल्याला भेटून जातं. ही झाली आपली फॉर्म्युला मेथड. याच्यानंतर आपल्याला बघायचं नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन. तर हे पूर्ण डिपेंड आहे आपल्या ह्या डेल्टावर, बरोबर आहे. तर बघूया पुढचा टॉपिक आहे. सेकंड टॉपिक आपण बघितला मेथड्स ऑफ सॉल्व्हिंग इक्वेशन. त्यामध्ये 3 मेथड पाहिल्या, फॅक्टरायझेशन, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आणि तिसरी आहे फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला कंप्लीट फॅक्टरायझेशन, फॉर्म्युला कंप्लीट स्क्वेअर मेथड, फॅक्टरायझेशन, FCF. हा आपला सेकंड टॉपिक होता, मेथड्स ऑफ सॉल्व्हिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. जसं या अगोदरच्या लेसनमध्ये आपण मेथड्स ऑफ सॉल्व्हिंग लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल बघितल्या. त्यातल्या 2 मेथड ह्या 9th ला पाहिल्या होत्या आपण, एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड. आणि तसं यावर्षी 2 पाहिल्या, ग्राफिकल मेथड आणि क्रेमर्स मेथड. ओके, आता आपले मेथड झालेले आहे. मेन इम्पॉर्टंट पार्ट आपला झालेला आहे. आता फक्त 2च टॉपिक महत्त्वाचे राहिले, एक ॲप्लिकेशन आणि मध्यंतरी इक्वेशन फॉर्म करणं, नेचर बघणं आणि रिलेशन बघणं. हे बघूया. तर आता पुढचा थर्ड टॉपिक आहे आपला, दुसरा होता मेथड्स ऑफ सॉल्व्हिंग. आता बघूया नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन. नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन. ओके, नेचर ऑफ रूट्स ऑफ इक्वेशन कसं डिसाईड करायचं ते डिसाईड करायचं आपल्या ह्या डेल्टावरून. सर डेल्टा म्हणजे काय? डिस्क्रिमिनंट. त्याचं सूत्र काय? बी स्क्वेअर मायनस 4ac. हे पाठच करायचं. याच्या व्हॅल्यू 3 प्रकारच्या 3 केस येतात. त्याच्या पहिले येतं जर डेल्टा इक्वल टू 0 आलं तर लक्षात ठेवायचं रूट ऑफ इक्वेशन जे असतं ते असतं रियल अँड इक्वल. याला मी इथं लिहितो रूट्स ऑफ इक्वेशन. कधी इक्वल असणार? जर डेल्टा बरोबर 0 असेल. याची ॲक्टिव्हिटी आली होती मागच्या वर्षीच्या पेपरला, मार्च 2022ला, बरोबर आहे. डेल्टाची व्हॅल्यू तुम्हाला दिली होती तिथं 0 आहे, मग तुम्ही लिहायचं रिअल आणि इक्वल. नेचर कसं आहे त्याचं? रिअल आणि इक्वल. जर डेल्टा ग्रेटर दॅन 0 आलं तर रूट रिअल असणार पण अनइक्वल असणार. आणि जर डेल्टा लेस दॅन 0 आलं, मायनस आलं, तर समजायचं ते नॉट रिअल अँड इक्वल. ओके, रिअल पण नाही आहे आणि अनइक्वल आहे, बरोबर आहे. तर हे आपले नेचर आहे रूट्स इक्वेशनचं. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे, चौथा टॉपिक. काय चौथा टॉपिक? रिलेशन बिटवीन द कोइफिशियंट ऑफ द इक्वेशन अँड इट्स रूट. रूटला आपण म्हणतो अल्फा आणि बीटा. रूट्सला काय म्हणतो आपण? अल्फा आणि बीटा. तर हे आहे आपलं रिलेशन. कशा कशामधलं रिलेशन आहे? रिलेशन बिटवीन कोइफिशियंट. कोइफिशियंट कोणकोणते आहे? ए बी सी अँड रूट्स ऑफ इक्वेशन. रूट्स ऑफ इक्वेशन घेतो आपण अल्फा आणि बीटा. याचं मग सोपं इक्वेशन आहे. आपल्याकडे जर समजा असं एक इक्वेशन आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 आणि त्याचे रूट्स आहेत. कोइफिशियंट कोणकोणते आले? जे कोइफिशियंट आले ए बी सी आणि त्याचे रूट्स काय आले? तर रूट्स येतात त्याचे अल्फा आणि बीटा. मग सर याचं रिलेशन कसं असतं? सिम्पली रिलेशन आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए अँड अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा येतं आपलं सी अपॉन ए. याच्यावर आधारित क्वेश्चन येत असतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x² प्लस बीटा स्क्वेअर किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ x³ प्लस बीटा क्यूब. त्यासाठी त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, त्याच्या इक्वॅलिटीज लक्षात ठेवायच्या. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर कसं काढायचं? त्यासाठी तुम्हाला अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर हे फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा इंटू बीटा प्लस बीटा स्क्वेअर. याच्यामध्ये अल्फा बीटा स्क्वेअर तुम्ही जर ॲज इट इज लिहिलं, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ॲज इट इज ठेवलं, यातला 2 अल्फा इंटू बीटा इकडे घेतला, हा ॲज इट इज आहे अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर
-2 अल्फा इंटू बीटा. या ठिकाणी अल्फा प्लस बीटा म्हणजे तुम्हाला हे फॉर्म्युला यूज होतो आणि अल्फा इंटू बीटा म्हणजे हा फॉर्म्युला यूज होतो. इक्वेशन दिलं तर त्यातलं तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर कसं काढायचं तर त्याची ही इक्वॅलिटी महत्त्वाची आहे. बरोबर आहे. असेच इक्वॅलिटी आपली अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची आहे. ती कोणती सर? तर यासाठी तुम्हाला अल्फा प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे. काय सर तो फॉर्म्युला? एकदम सोपा आहे. अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा प्लस बीटा क्यूब. हा आपला फॉर्म्युला आहे. तर यामध्ये काय करायचं, अल्फा बीटा क्यूब ॲज इट इज ठेवायचं आहे. हा तुमचा अल्फा प्लस बीटा क्यूब ह्याला तुम्ही काय करायचं ॲज इट इज ठेवायचं आहे. तुम्हाला अल्फा क्यूब बीटा क्यूब काढायचं ना, मग सिम्पली हा तुमचा अल्फा प्लस बीटा क्यूब ॲज इट इज राहील. यातनं मायनस काय करायचं, हे टर्म इकडे घेऊन टाकायचे. -3 अल्फा इंटू बीटा अल्फा प्लस बीटा. यालाच तुम्ही कसं लिहिता याला, यामध्ये याला आपण 8th स्टँडर्डला पाहिलेलं आहे. सिम्पली याच्यात जर किमती टाकल्या तर आपला आन्सर भेटून जातो. अल्फा प्लस बीटा आहे बेटा, हे बघ, हे अल्फा प्लस बीटा, हे आपला आन्सर आहे. यावर आधारित आपला हे जे रिलेशन आहे याचा उपयोग कुठं होतो, तो ह्या व्हॅल्यूज काढण्यासाठी होतो. लक्षात राहील. तर हे फॉर्म्युले पाठ असले पाहिजे. ह्या इक्वॅलिटीज आपल्या 8th स्टँडर्डला झालेले आहे. याच्यावरती आपण लेसन पण शिकलो, एक्सपान्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. ओके, चला ठीक आहे, असो मी आहे नाही काय अडचण. हो सी, तर लास्ट टॉपिक कोणता आहे आपला याच्यानंतरचा? प्रिपेअरिंग इक्वेशन. सेकंड लास्ट इक्वेशन काय तयार करायचं? 5 नंबरचं आहे प्रिपेअरिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन जर तयार करत असेल तर त्याचा पण फॉर्म्युला आहे, एकदम सोपा फॉर्म्युला आहे. काय ते, आपल्याकडे 2 रूट असतात, अल्फा आणि बीटा आपल्याला देतात. ते काय करतात, ते आपल्याला 2 रूट देतात, एक अल्फा आणि एक बीटा. याच्यापासून आपण काय करायचं, रूट तयार करायचं. कसं, तर याच्याकरता काय करायचं, अल्फा प्लस बीटा काढायचं आणि त्याचबरोबर अल्फा इंटू बीटा काढायचं. व्यवस्थित जर लक्षात आलं ना, तर आपण फॅक्टरायझेशन मेथडमध्ये फॅक्टर काढताना असे 2 नंबर निवडले होते, अल्फा आणि बीटा, ज्याचा गुणाकार त्यामध्ये सीची व्हॅल्यू यायची आणि त्याचबरोबर त्या दोघांची ॲडिशन ही बीची व्हॅल्यू येते. आपलं इक्वेशन बघा, त्याचा जनरल फॉर्म्युला काय आहे, ax² + bx + c = 0. तर याच्यावरून ते इक्वेशन तयार केलं आपण, x² - अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस c इंटू अल्फा प्लस बीटा = 0. व्यवस्थित रिमेंबर करा, आपण ह्या सीची व्हॅल्यू याचे फॅक्टर पाडले होते आणि त्यानंतर हा जो बी आहे तर हे बीची व्हॅल्यू काय घेतली होती, अल्फा प्लस बीटा घेतली होती. हे त्यातलाच टॉपिक आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ. अल्फा घेतला आपण -2 आणि बीटा घेतला 5. आपल्याला इक्वेशन तयार करायला सांगितलं. कसं तयार करायचं, आपण अगोदर अल्फा प्लस बीटा काढायचा. डायरेक्ट व्हॅल्यू पण पुट करू शकतो. x² - अल्फा प्लस बीटा म्हणजेच अल्फा आहे -2 आणि बीटा आहे +5. x प्लस अल्फा आहे तुमचा -2 आणि बीटा आहे तुमचा 5 = 0. -2 + 5 3 होतं, 3x, x² - 3x, याचं मल्टिप्लिकेशन 5 × 10 -10 = 0. जेव्हा याची फॅक्टर काढायची तर -10ची फॅक्टर येणार, -10ची कशी येणार, 5 × 10. यातलं मल्टिप्लिकेशन मायनस आहे आणि सबट्रॅक्शन पण मायनस आहे, म्हणजे मोठ्या नंबरची साईन मायनस आहे, छोट्याची प्लस आहे. मल्टिप्लिकेशन मायनस कसं आलं, दोघांपैकी दोघं वेगवेगळे अपोजिट आहेत. हा झाला आपला सेकंड लास्ट टॉपिक. आता आपण बघूया सगळ्यात शेवटचा टॉपिक, तो आहे ॲप्लिकेशनचा. फक्त 5 मिनटं घेतो मी तुमचे, जास्त वेळ घेणार नाही. ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बघूया क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ॲप्लिकेशन कसं काढायचं. त्याकरता एकदम सोपं आहे. क्वेश्चन आहे, प्रगति का जो 2 साल पहले का एज है और 3 साल बाद का एज है, इसका प्रोडक्ट कितना है, 84 है. तो समझो उसका अभी का एज है x ईयर. वही पूछा है आपको. कभी भी ये जो क्वेश्चन सॉल्व करना है तो ये समझ के ही करना है. सपोज, ओके, सपोज प्रगति
प्रेजेंट एज कितना है x ईयर्स, उसका अभी का एज कितना है x ईयर्स आहे. बघा कुठलाही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर आपल्या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलमध्ये ज्या 5 स्टेप दिलेल्या आहेत त्याच वापरायच्या. पहिली स्टेप, रीड द प्रॉब्लेम केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड. सेकंड थिंग, यूज प्रॉपर व्हेरिएबल फॉर द गिवन क्वांटिटी. पहिल्या याच्यामध्ये प्रॉब्लेम रीड केला, सेकंड याच्यामध्ये काय करायचं, त्यासाठी प्रॉपर व्हेरिएबल चूज करायचा. कोणत्या याच्यासाठी, जे छोटं आहे किंवा जे फाइंड करायचं त्याला तुम्ही एक्स मानायचं, सपोज करायचं, नंतर त्याच्यापासून काय करायची, स्टेटमेंट तयार करायची. आता आपण प्रॉब्लेम वाचला, सेकंड थिंग आपला तो समजून घेतला, त्याच्यानंतर आपण त्यासाठी व्हेरिएबल वापरलं. आता चौथी गोष्ट काय करायची, त्याला काय करायची, स्टेटमेंट तयार करायची, मॅथमॅटिकल स्टेटमेंट. सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का मॅथमॅटिकल स्टेटमेंट तयार करणं. पण मॅथमॅटिकल स्टेटमेंट तयार करण्यासाठी फक्त त्यातल्या त्या सेंटेन्स व्यवस्थित वाचायचे. एका एका अल्फाबेटला मिनिंग दे. बघा टू म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये टाकतो, रेशो दिला की 2 म्हणजे डिनॉमिनेटर, 2 TO. बघा अर्थच बदलून जातो. ओके, बघा मग प्रगतीचं x वर्ष वय आहे, कधीचं, आजचं. तर त्यांनी काय सांगितलं आपल्याला, याच्यापासून मॅथमॅटिकल स्टेटमेंट तयार करायचं. लिहायचं बाय कंडिशन. असं जर लिहिलं तरी चालतं, तुम्हाला कंडिशन कळालेली. कंडिशन काय सांगते की 2 इयर हेन्स, 2 वर्षापूर्वीचं वय काय असणार तिचं. ओके, प्रगतीच 2 इयर्स आगो एज किती होईल तिचं, x - 2 होईल. आणि सेम 3 इयर हेन्स किती होईल, x + 3. बरोबर आहे. 3 वर्षानंतरचं वय 3 वर्षानं वाढेल आणि 2 वर्षात अगोदरचं वय 2 वर्षात कमी होईल. कंडिशन काय सांगितली की त्या दोघाचा प्रोडक्ट काय आहे, 84 म्हणजे याचा गुणाकार. 2 वर्षापूर्वीचं वय x - 2 आणि 3 वर्षानंतरचं वय x + 3, याचा गुणाकार किती, 84 आहे. याच्यापासून इक्वेशन तयार होतं. x × x x², x × 3 3x, -2 नाही दोघांना मल्टिप्लाय करायचं, -2 × x -2x -2 × 3 -6 इज इक्वल टू 84. -84 इकडे +84 इकडे होणार, x² + 3 आणि -2 + x, 3 मधून 2 गेलं 1, -6 आणि +6 +84 -84 झाला इज इक्वल टू 0. हा काय होतो, x² + x -6 -90 इज इक्वल टू 0. हे झालं आपलं प्रिपेअरिंग स्टेटमेंट. झालं स्टेटमेंट तयार. आता याला काय करायचं, सॉल्व करण्यासाठी प्रॉपर मेथड यूज करायची. 3 मेथड आहे आपल्याकडं. फॉर्म्युला आहे, कंप्लीट स्क्वेअर आहे, फॅक्टरायझेशन. मला फॅक्टरायझेशन सोपी वाटते. जर तुम्हाला फॅक्टर फाइंड करताना हे नसेल येत तर त्यावेळी काय करायचं, त्याला सिम्पली आपल्या फॉर्म्युला मेथडनं सॉल्व करायचं. जे फॅक्टर आले का त्यानुसार त्याची काय करायचं, रूट निवडायची. 90साठी कोणकोणते पेअर येतात, सगळ्यात अगोदर आता इथं -90, एक प्लस येणार आहे, एक मायनस येणार आहे. बरोबर आहे. काय येतात, एक येतं 2 × 45, बरोबर आहे. एक येतं 3 × 30, एक काय येतं, एक येतं 5 × 18 18 5 एक येतं 6 × 15 येतं ना. ओके, दुसरं येतं 9 10. आता या दोघांमध्ये कोणते दोघांमध्ये डिफरन्स 1चा आहे, 9 आणि 10, म्हणजेच हा 9 घ्यायचा आणि +10 घ्यायचा. आता इथं प्लस साईन आहे म्हणजे मोठ्या नंबरची साईन प्लस आहे, बरोबर आहे. आणि इथं मायनस आहे म्हणजे याचा अर्थ एक छोटा मायनस आहे. 10 मधून 9 गेले तेव्हा तर 1 येईल ना. जर दोन्ही प्लस घेतले किंवा दोन्ही मायनस घेतले ॲडिशन होईल, -19 होऊन जाईल ते. बरोबर आहे. सिम्पली काय करायचं, याला प्लस लिहायचं. चला मग +xला लिहायचं -9x + 10x. लिहा x² -9x + 10x -90 इज इक्वल टू 0. 2 पेअर तयार झाल्या. यातला x कॉमन काढायचा, x कॉमन काढला x - 9 + 10 कॉमन काढला x - 9 इज इक्वल टू 0. मग x × x - 9 x + 10 एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आणि हे सेकंड एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. मग 2 नंबरचं जर प्रॉडक्ट, 2 नंबरचं प्रॉडक्ट जर 0 येत असेल तर दोघांपैकी 0 असतं. x + 10 = 0 और x - 9 =
0. म्हणजेच एक्स बरोबर येतं -10 आणि एक्स बरोबर येतं 9. मला सांगा एज कधी मायनसमध्ये असतं का? ओके. एज इज नेव्हर निगेटिव्ह. देअरफॉर प्रगतीज present age is 9 years. This is your answer. हे लास्टला कधी पण लिहायचं. ही गोष्ट प्रत्येक पेपरमधील क्वेश्चनसाठी करायची. शेवटला आन्सर लिहायचं. चेक करणारा इथे तुम्हाला मार्क देतो. हां चला हाफ मार्क. तो सुरुवातीला गिवन पाहतो, नंतर स्टेप बाय स्टेप पाहून तुम्हाला मार्क देत जातो. प्रत्येक स्टेपला मार्क असते. मोकळं लिहा, स्पष्ट लिहा, जेवढं येतो तेवढं चांगलं लिहा, बेस्ट लिहा. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की मला ह्या जगामध्ये सगळ्यात बेस्ट पाहिजे, बरोबर आहे. मग बेस्ट काम करा. बेस्ट कराल तर बेस्ट मिळेल. ओके. प्रत्येक गोष्टीमध्ये 100% द्या. जे करता आहात ते, कुठलाही प्रॉब्लेम, कुठलाही काम करत आहात त्यासाठी 100% द्या. तुम्हाला 100% चांगलं मिळेल. जेवढं चांगलं देता येतं तेवढं द्या. तेवढं चांगलं भेटायचं तेवढं चांगलं तुम्हाला भेटेल, बरोबर आहे. जेवढं चांगलं द्याल तेवढं चांगलं मिळेल. ओके. सी यू ऑन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.